कहोड ऋषी बुडवून मारले गेले, वंदी विद्वानापुढे अष्टावक्र जिंकले. त्यांनी एक इच्छा दर्शवली, जर तुमच्यात ताकद असेल तर माझ्या वडिलांना तुम्ही जिवंत करा. वंदी हे विद्वान ऋषी, हे वरुण देवेचे पुत्र, जलदेवताचे पुत्र समजले जायचे. आणि त्यांनी कुणालाही न मारता त्या पाण्यामध्ये त्यांना जिवंत स्वरूपात जे जे हरले होते तेवढे सगळे ब्राह्मण, सर्व ऋषी, सर्व पंडित लोक, ज्यांना आत्मज्ञानाविषयी बोलता आलं नाही परंतु सभेत भाग घेतला होता, त्यांना बुडवून ठेवलं होतं. त्या सर्व ऋषींना आणि पंडितांना मुक्त करण्यात आलं. अकरा 12 वर्षाचा मुलगा आहे, गर्भावस्थेत वेदांताचं ज्ञान घेतलंय, आत्म्याचं ज्ञान घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि खेळत 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 आत्मज्ञान झालंय. आता प्रवास चालू झाला गुरु शिष्याचा. 10-12 वर्षाचा गुरु आहे आणि 55-60 वर्षाचा शिष्य आहे. पहिला प्रश्न जनकानं केला की जीव काय आहे, जीव काय आहे. आता वैदांतिक ज्ञान चालू झालं. याच्यात कुठंही विठ्ठल येणार नाही, कुठेही कृष्ण येणार नाही, कुठेही शंकर येणार नाही. तर अशा स्वरूपाची जी गीता आहे ती अष्टावक्र गीता आहे. जे तुम्ही आजपर्यंत अध्यात्म करत गेलेला आहात हे कर्मकांडच आहे, हे अनेक ग्रंथांमधून सिद्ध होतं. तर ज्या वेळेला तुम्ही वेदांत ज्ञानाकडे वळता, आत्मज्ञानाकडे वळता, हरीची शुद्ध प्रीती सोडून जे काही कर्म केलं जातं ते कर्मकांडच, आणि हरीची शुद्ध भक्ती करून जे काही केलं जातं, म्हणून तुकाराम महाराजांनी केलेलं विठ्ठल 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 मूर्तीपूजा ही आत्मज्ञानाचंच द्योतक आहे. परंतु जर शुद्ध भाव आणि शुद्ध प्रेम नसेल तर तुम्ही केलेली तासन तास पूजा सुद्धा कर्मकांडच आहे. कबीर हे मूर्तीपूजक नव्हते, पण रामाचे प्रचंड भक्त होते. कारण त्यांचे जे गुरुजी होते ते रामभक्त होते, रामाच्या मंदिरातील मोठे पुजारी होते आणि मूर्तीपूजक होते. कित्येक दोह्यांमध्ये त्यांनी चेतावणी दिली. कबीरांचे आणखी एक दोहे आहेत. जर मन शुद्ध नसेल तर आरशात पाहून काय नटता. जर मनच शुद्ध नसेल तर आरशात पाहून काय शोधता. कारण आरसा कधी दाखवतो का हो मन. जनक विचारतोय जीव काय आहे. अष्टावक्र उत्तर देत आहेत, जीव ही आत्मा आहे, जीव ही आत्मा आहे, जीवच आत्मा आहे. ज्या ज्या वेळेला मन अविद्या, अंधार आणि असत्याच्या प्रभावामध्ये येईल त्यावेळेला तो जीव आहे. आणि ज्या वेळेला मनाला सत्यता कळेल, अंधारातून बाहेर येऊन सत्याचा प्रकाश दिसेल, त्यावेळेला जीवच आत्मा आहे, जीवच देव आहे, जीवच ब्रह्म आहे. 12 वर्षाचा मुलगा सांगतोय. आता ब्रह्मशब्द आला, बऱ्याच वेळा हे ब्रह्मांड म्हणलं जातं. या ब्रह्मांडामध्ये अगणित विज्ञानानुसार जर बघितले आकाशगंगा आहेत, तारे आहेत, स्टार्स आहेत. विज्ञानातनं जर शोधलं तर हे ब्रह्मांड महाकाय, त्याची अजून एक केसभर सुद्धा माहिती मानवाला मिळालेली नाही. पण अध्यात्मामध्ये ब्रह्मांड समजलं जातं. जनकानं पुढचा प्रश्न केला, मग ब्रह्म काय आहे. अष्टावक्र उत्तर देते, ब्रह्म ही आत्मा है, आत्मा से ही ब्रह्म है.
मग आत्मा काय आहे? चर्चा चालू झाली. उत्तर आलं तर त्या उत्तरातच प्रश्न निर्माण व्हायला लागले. अचल आहे, निर्गुण आहे, निर्विकल्प आहे, निर्लेप आहे, निर्विचारी आहे, निर्गुण आहे. आता हे समजावं कसं? अष्टावक्र गीता ही नुसती वाचून समजत नाही, वेदांत ज्ञान हे सुद्धा वाचून समजत नाही. म्हणून कथेचा आधार घ्यावा लागतो आणि त्यासाठी आपल्या जीवनामध्ये गुरु पाहिजे. की जसं एखादं हे गोष्ट वाचून आपल्याला लक्षात आलं की बहुतेक याला तप जप अमुक तमुक करावं लागतं. साध्या एका खड्यातून धनाजीची मुक्तता करून त्याला विठ्ठलाचं दर्शन मिळालं.